नमस्कार, सिविंग टू ऑल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण ड्राफ्टिंग करणार आहोत प्रिन्सेस लाईन कुर्ती. आपल्या साध्या कुर्तीमध्ये आपण प्रिन्सेस लाईन कुर्तीची ड्राफ्टिंग कशा प्रकारे करू शकतो ते बिगिनर्ससाठी मी इथे एक्सप्लेन केलेलं आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे मेजरमेंट, फुल लेंथ, वेस्ट लेंथ, वेस्ट, चेस्ट, फ्रंट नेक आणि बॅक नेक. चला सुरू करूया ड्राफ्टिंग. मी इथे खूप इझी पद्धतीने तुम्हाला ड्राफ्टिंग दाखवते. अशा नवीन नवीन व्हिडिओज विथ इझी एक्सप्लेनेशन बघायचं असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला सुरू करूया ड्राफ्टिंग कुर्तीची. इथे आपल्याला घ्यायची आहे फुल लेंथ. जी काही आपली फुल लेंथ आहे ती घ्यायची आहे. कापड हा फोल्डमध्ये राहणार आहे. मी यावेळेस बॅक आणि फ्रंट वेगवेगळा ड्राफ्टिंग कसं करायचं ते करून दाखवणार आहे. फुल लेंथ प्लस 1.5 इंचेस एक्स्ट्रा मार्जिन फोल्डसाठी घ्यायची आहे. या साईडला कापड हा फोल्डमध्ये आहे आणि फुल लेंथ घेतलेली आहे. त्यानंतर इकडे आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे. मोठ्यांसाठी घेत असल्यामुळे आपल्याला 6 इंच शोल्डर घेतो आपण, किंवा 5.5 इंचेस घेतला तरी चालेल. खाली आर्महोल ड्रॉप घेतो आपण 6 इंचेस. त्यानंतर इथे 1/4 ऑफ चेस्ट लागेल. इथे 1/4 ऑफ चेस्ट लागेल. 1/4 ऑफ चेस्ट कशा पद्धतीने काढायचा, म्हणजे छाती जितकी असेल त्याचा चौथा भाग. जसं की छाती जर 34 असेल तर भागीला 4 केल्यावर जो मेजरमेंट येतो तो मेजरमेंट इथे लागणार आहे आपल्याला. आणि प्लस 1.5 इंचेस एक्स्ट्रा मार्जिन घ्यायची आहे शिलाईनंतर जो उरलेला कापड असतो त्यासाठी. इथे आपण 6 इंचेस घेतलेला आहे. तसंच इकडे खाली पण 6 इंचवर आपल्याला डिवाईड करायचं आहे. पुन्हा एकदा खाली 6 इंच वर डिवाईड करायचं आहे वेस्टलाईन आणि हिप लाईनसाठी. इथे वेस्टलाईन घ्यायची आहे. वेस्टसुद्धा आपण 1/4 ऑफ वेस्ट घेतो. त्याच प्रकारे जसं चेस्ट काढलेला आहे वेस्टचा चौथा भाग प्लस 1.5 इंचेस एक्स्ट्रा घ्यायचं आहे. समजा वेस्ट आपली 30 असेल तर 30ला आपल्याला 4नी भागून जे मेजरमेंट येईल ते इथे वेस्टला घ्यायचं आहे. आणि 1.5 इंचेस एक्स्ट्रा मार्जिन घ्यायची आहे. त्यानंतर खाली 6 इंचावर आपल्याला हिपचं मेजरमेंट घ्यायचं आहे. हिपचं मेजरमेंटसुद्धा तसंच घ्यायचं आहे जसं आपण चेस्टचं आणि वेस्टचं घेतलेलं आहे. तसंच इथे आपल्याला 1/4 ऑफ हिप मेजरमेंट घ्यायचं आहे आणि 1 इंचेस एक्स्ट्रा मार्जिन घ्यायची आहे. त्यानंतर हे सर्व पॉईंट्स आपल्याला जोडून घ्यायचे आहे. हिपच्या थोडं खालून आपण आपल्या कुर्तीला कट देत असतो. त्यामुळे आपल्याला हिपमध्ये आपण फक्त 1 इंचेस एक्स्ट्रा मार्जिन घेतली आहे, कारण कट व्यवस्थित फोल्ड होणार नाही जर खूप जास्त मार्जिन इथे ठेवण्यात आली तर. आणि नंतर खाली बॉटम आपल्याला अर्धा बॉटम घ्यायचा आहे. इथे हाफ बॉटम घ्यायची आहे. मिनिमम आपण 11 इंचेस अशी बॉटम घेत असतो. त्यानंतर खाली बॉटमला हे जोडून घ्यायचं आहे. या बाजूला कट येईल. त्यानंतर हा बॅक साईड मी तुम्हाला एक्सप्लेन करत आहे, त्यामुळे बॅकचा जो आर्महोल हा वेगळा असणार आहे आणि फ्रंटचा आर्महोल हा वेगळा घेतो आपण. तर ते मी इथे दाखवते आहे की फ्रंट साईडमध्ये कसा आर्महोल घेतो आणि बॅक साईडमध्ये कसा आर्महोल घेतो. आता ही बॅक साईडची ड्राफ्टिंग आहे, त्यामुळे आपल्याला आता इथे आर्महोल घ्यायसाठी काय चेंजेस करायचे आहे. खूप सोपी पद्धत आहे, बिगिनर्ससाठी सोपी पद्धत आहे ही.
इथून वरती 0.5 इंचेसवर आपल्याला बॅकसाठी असल्यामुळे 1 इंचेसवर आपल्याला मार्किंग करायची आहे आणि बॅकचा शेप घेऊन घ्यायचा आहे. बॅक आर्महोलचा शेप असा घेऊन घ्यायचा आहे. बस फ्रंट आणि बॅक साईडमध्ये हाच एक डिफरन्स असतो की फ्रंटचा आर्महोल हा थोडा आत असतो आणि बॅकचा आर्महोल हा बाहेर असतो. नंतर 2 इंचेस गळ्यासाठी आणि बॅकचा नेक आपल्याला हवा त्याप्रमाणे आपण घेऊ शकतो. जास्त पण घेऊ शकतो. 7 इंचेस 8 इंचेस आपल्या आवडीनुसार आपण वाढवू शकतो. त्यात काही नाही. फक्त फ्रंटचा नेक घेताना आपल्याला लक्ष ठेवावं लागतं की ते खूप जास्त डीप नसावं. 6 इंचेस 6.5 इंचेसपर्यंत असावं. अशा प्रकारे आपली बॅक साईडची ड्राफ्टिंग कंप्लीट झालेली आहे. आता आपण फ्रंट साईडची ड्राफ्टिंग करूया. सिमिलर वेमध्ये आपल्याला ड्राफ्टिंग करायची आहे फ्रंट साईडची सुद्धा. आता फ्रंट साईडची ड्राफ्टिंग करूया. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला ग्रोथ करण्यासाठी मदत करा. असेच सोपी पद्धतीने मी तुम्हाला बिगिनर्ससाठी व्हिडिओ टाकत असणार. जर तुमचा सपोर्ट असला तर मला ते कंटिन्यू करता येईल. आता फ्रंट साईडची ड्राफ्टिंग करायची आहे. सेम ड्राफ्टिंग बॅकला जशी आहे तशीच सेम ड्राफ्टिंग इथे फ्रंट साईडला येईल. फक्त बदल आर्महोलमध्ये असणार आहे. शोल्डर 6 इंच, आर्महोल डाऊन 6 इंच, 1/4 ऑफ चेस्ट प्लस 1.5 इंचेस एक्स्ट्रा. परत 6 इंचवर खाली घ्यायचं आहे. परत 6 इंचवर खाली घ्यायचं आहे वेस्ट लाईन आणि हिप लाईनसाठी. 1/4 ऑफ वेस्ट प्लस 2 इंचेस एक्स्ट्रा. हा सुद्धा कापड फोल्डमध्ये आहे. सिमिलर ड्राफ्टिंग आहे. इथे ड्राफ्टिंग जर क्लिअरली दिसत नसेल तरी बॅक साईडची जी ड्राफ्टिंग होती सिमिलर ड्राफ्टिंग इथे आपल्याला करायची आहे. फक्त बदल हा फ्रंट आर्महोलमध्ये असतो. बाकी सर्व सेम असतं. हिप आणि बॉटम सर्व पॉईंट्स आता आपल्याला एकत्र जोडून घ्यायचे आहे. आता फ्रंट साईडचा आर्महोल आपल्याला घ्यायचा आहे. तो 0.5 इंचेसवर आपल्याला आर्महोल घ्यायचा आहे. बॅक आर्महोल हा 1 इंचेसवर घेतला होता आणि हा 0.5 इंचेसवर हा फ्रंट आर्महोलचा शेप आपल्याला द्यायचा आहे. गळा 2 इंचेस आणि फ्रंट नेक असल्यामुळे 6 इंचेस किंवा 6.5 पर्यंत आपण करू शकतो. शेप आपल्या आवडीनुसार आपण कुठलाही देऊ शकतो. अतिशय सिंपल अशी ड्राफ्टिंग आहे आणि बिगिनर्ससाठी मी हे सोपी पद्धतीने सांगितलेली आहे. यामध्ये काही मायनर चेंजेस आपण जसं आपल्याला नॉलेज येत जातो आपण करतो. परंतु बिगिनर्सनी अतिशय डिफिकल्ट याच्यामध्ये जाण्यापेक्षा सोपी पद्धतीने सुरुवातीला शिकायला हवं. नंतर मग समोर त्यातल्या व्हेरिएशन्सबद्दल शिकता येईल. आता आपल्याला प्रिन्सेस लाईन करायचं आहे. प्रिन्सेस लाईन करायसाठी आपल्याला शोल्डरचा मिडल घेऊन 10 इंचावर
खाली शोल्डरचा मिडल घेऊन 10 इंचावर खाली पॉईंट घ्यायचा आहे किंवा वेस्टपासून आपण 3.5 इंचेस आतमध्ये घेऊ शकतो. किंवा वेस्टपासून आपल्याला 3.5 इंचेस आत घेऊन आता आपल्याला आर्महोलवर वेस्टपासून 3.5 इंचेस आपण आत घेऊन सुद्धा हा पॉईंट घेऊ शकतो. एकतर शोल्डरच्या मिडलमधून खाली 10 इंचावर घेऊन पॉईंट घेतलेला आहे, म्हणजे मिडल पार्टवर घेतलेला आहे, किंवा 3.5 इंचेस आत घेऊन हा पॉईंट घ्यायचा आणि आर्महोलला वरती 0.5 इंचेस वरती घेऊन पॉईंट घ्यायचा आहे आणि त्या पॉईंटपासनं खाली जो आपण मिडल पॉईंट घेतलेला आहे त्याला असा प्रिन्सेस कर्व जोडायचा आहे, ज्यामुळे प्रिन्सेस कटचा शेप येणार आपल्या डिझाईनला हा असा. आणि तो कट स्ट्रेट खालीपर्यंत न्यायचा आणि कापड कट करून घ्यायचा. आणि शिवताना त्यामध्ये आपण फ्रिल यूज करू शकतो किंवा पायपिंग यूज करू शकतो किंवा कटिंग्स ह्या दुसऱ्या कलरच्या करू शकतो. आणि परत हे जसंच्या तसं तिथून प्रिन्सेस लाईनवरून डबल स्टिच करून घ्यायचं आपण, म्हणजे प्रिन्सेस लाईन कुर्ती आपली रेडी होऊन जाईल. अशा पद्धतीने आपण साध्या कुर्तीपासनं प्रिन्सेस लाईन कुर्ती अतिशय सोपी पद्धतीने करू शकतो. यात काही व्हेरिएशन्स आहेत जे आपण हळूहळू शिकू. आपला स्टार्टिंग आहे त्यामुळे आपण बेसिक नॉलेज घेत समोर जाऊ. इथून प्रकारे आपल्या घ्यायचं बॉडीचे आणि पार्ट्स तयार होतील आणि ते आपल्याला स्टिच करायचं त्याच ठिकाणी. आणि प्रिन्सेस लाईन आपल्याला 3 पार्ट तयार होईल. मिडल पार्ट, साईड अतिशय सोपी अशा पद्धतीने मला हे एक्सप्लेन करून दाखवलेलं आहे. हे सर्व व्हिडिओ मी बिगिनर्ससाठी करते आहे, त्यामुळे खूप डीप व्हेरिएशनमध्ये जाण्याची बिगिनर्सना दिसून पडेल गरज नाही, कारण ते कन्फ्यूज होतील. त्यामुळे मी इथे बिगिनर्ससाठी हा व्हिडिओ केलेला आहे की ते सहजासहजी अशा भागामधून आपले ड्रेसेस शिवू शकतील. आपल्याला खाली जाताना दिसेल. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.